म्हातारीचं टुकूर टुकूर एक दोन काटा टाकून दिल्यात आणि पाठवते 10,000 रुपये. सगळं काम त्याने होत नाही. पण मोह याचा भयंकर मोह, विवेक नसतोच महाराज, आणि त्यामुळं समता येत नाही. समतेचं सूत्र आहे निर्ममो निरहंकार, आणि त्याच्या अंतर्गत हा निर्ममो निरहंकार हेच मोहाचं स्वरूप आहे. त्याच्या अंतर्गत ही निष्ठा आहेत, सत्यत्वबुद्धी, सुखत्वबुद्धी, नित्यत्वबुद्धी जगताची जी आहे. आणि या सुटल्याशिवाय म्हणून भक्त होताना देवाच्या उपासनेबरोबर देवाच्या आधी संत आणि देवाच्या गुणाची उपासना करा. देवाचे गुण आपल्यात आले पाहिजे, संतांचे गुण आपल्यात आले पाहिजे, आपोआप भक्ती होईल असं आहे. मग त्या गुणामध्ये समता आहे, समता राहिली पाहिजे. समतेशिवाय हे होणार नाही, हे लक्षात ठेवा. तर सतत संतुष्ट कोण असतो? समतावाला. साधारण व्यवहारी माणूस नसतो. आम्ही ऋषिकेशला असताना एक खूप चांगले चांगले लोक पाहायला मिळाले, महात्मा, साधू, साधक. महाराजांच्या सत्संगाला एक विरक्त साधू यायचे, रामसुखाजी महाराज पुढं बसायचे. ऐकता ऐकता मध्येच उठून जायचे. स्वामींच्या मनात काही नव्हतं. आम्हाला वाटत एवढा मोठा सत्संग, एवढे लोक नियम पाळतात, एवढी मोठी व्यक्ती रामसुखदासजी महाराज, हा माणूस असं मध्येच का निघून जातो? याला काय व्यवहारी तिकीट कळतात की नाही, व्यवहारी नियम? आणि पुढं बसून मागच्या मागं ऐकलं, मागच्या मागं गेला. तर मग आणि 2-4 साधक, आम्ही त्यावेळेला साधक होतो. 2-4 साधक एकदा आम्ही त्याने एकांतात भेटलो. तर तो भेटल्यानंतर त्यांच्या जवळचे 2 सिद्धांत सांगतो मी. त्यातला पहिला सिद्धांत हा सांगितला की त्याला म्हटलं, तुम्ही असं का करता? जे लोकदृष्ट्या चांगलं दिसत नाही तर तुम्ही का असं मध्ये उठून जाता? तर म्हणले, महाराज उत्तर देण्याची जबाबदारी नाही, पण तुम्ही साधक आहे म्हणून तुम्हाला लोकांना सांगतो म्हणले. मग म्हणे, मी ऐकताना एखादा मुद्दा मला पकडायला बघा नवीन सापडला, तो अंतःकरणातून जाऊ नये म्हणून मी उठतो म्हणे. पुढं पाठ मागं सापाट, आत्ता आवडलं आणि परत जर थोड्या वेळा दुसरं ऐकता ऐकता ते सुटलं तर दररोज एक का मुद्दा पक्का होईना, आणि त्याच्यामुळे माझी प्रगती झाली. तर तिसायला लोक काय म्हणायचे ते म्हणून मी त्याचा अपमान करण्याकरता उठत नाही. मला तो मुद्दा माझ्या हृदयातून जाऊ नये असं पकडण्याकरता मी उठून जातो म्हणणे. हे त्याचे उठून जाण्याचा रस. तर त्यांच्याचकडून एकदा संवादात असं निघालं, खूप प्रसन्न असायचे. तर ते काय म्हणले, महाराजसुद्धा ही गोष्ट नंतर प्रवचनात सांगायचे, रामसुखदासजी महाराज. तर तो महात्मा म्हणला, माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतात. आता जगताचे सामान्य जो नियम आहे त्या नियमात हे बसत नाही. जीवाच्या सगळ्या इच्छा कधी पूर्ण होत नसतात, कारण जीव अल्पशक्तिमान आहे ना, अल्पज्ञ आहे. सगळ्या कुठं काही पुऱ्या होतात, काही होत नाहीत. तर आम्ही लोक त्याला म्हणालो की मला सगळ्या इच्छा तुमच्या पुऱ्या कशा होणं शक्य आहे? म्हणे होतात. म्हणून आम्हाला त्याचं मर्म सांगा. सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या, याच्या इतकं मर्म दुसरं, याच्या इतकं चांगली अवस्थाच नाही. तर ते काय म्हणाले, त्यांनी फार मजेशीर बोललं. ते म्हणले, मी माझ्या सगळ्या इच्छा देवाच्या इच्छेत मिसळवल्या, आणि देव सर्वशक्तिमान असल्यामुळं देवाच्या इच्छा कधी अपुऱ्या राहतच नाही, आणि त्यामुळे माझी इच्छा एकही अपुरी राहत नाही. म्हणणे मी माझी इच्छा ठेवली नाही. निर्मम निरहंकार करता सांगितले.
देवाची कधी कोणती इच्छा अपुरी राहतच नाही, आणि मी माझी इच्छा ठेवली नाही. महाराज खूप समजावून सांगायचे बरं का, भगवत विधानात कसं वागतात काही काही साधू, आपल्याला कळतच नाही. त्रिवेणी संगमावर मध्ये आंघोळीला जायला यमुनेतून नावेनं जावं लागायचं. अजूनही जावं लागतं, जाता येतं. मध्ये डायरेक्टही जाता येतं, पण नावेनं सोपं जातं राजवाड्यापासून जायला. तर नावेत बसल्यावर 2-4 किलोमीटरचा प्रवास तो. तर एकदा गच्च भरलेल्या नावेत एक साधू बसलेला होता एका कोपऱ्याला, आणि ती नाव येता येता तिला खालचं एक खपली लाकडाची सटकली आणि भळवळ भळवळ पाणी यायला लागलं. आता काय करावं? त्यांनी सांगितलं आता काही खरं नाही, खोल नदी आहे तिथं खूप भयंकर. आता बघा ज्याचे ते तो नावाडी म्हणला, काही इलाज नाही, प्रयत्न करतो मी लवकर नेण्याचा. मग लोकांच्या जवळ आंघोळीला जाताना काही तांबे, काही यमुना न्यायला आणलेले होते. लोक आपापल्या परीनं सगळे लोक ते नावेतलं पाणी काढायचे, म्हणजे चालू राहिले पाहिजे, बुडा इतके त्याच्यात पाणी होऊ नये बरं का. आतून ओघ चालू होता. आणि त्यावेळेला सगळे लोक पाणी काढत होते. हा एक साधू असा होता, तो यमुनेतलं पाणी नावेत घालत होता. आता लोक त्याला वेड्यात काढतील, नाही तर काय. लोक रागवले तर त्याचं चालू सटका, त्याच्या कमंडलून पाणी यमुनेतून बाहेर आणावं. आता सगळ्यांच्या पडद्याच्या एकट्यामुळे काही फरक नाही पडत, सगळे तांब्यानं नाव काढत होते पाणी, आणि शेवटी कस लावत होता नावाडी. मग ती योग्य जागेच्या आटोक्यात आली, म्हणजे बुडायचं अगदी काठाच्या जवळ आल्यावर आता म्हणे आपण वाचू तरू काय. आता लोकांनी बंद केलं पाणी काढणं, आणि त्याच्यानंतर हा एकटाच नावेतून पाणी काढत होता, एकटाच कमंडलून. जेव्हा लोक काढत होते तेव्हा पाणी हरत होता, आणि जेव्हा लोकांचं काढणं संपलं तेव्हा हा एकटाच पाणी काढत होता. त्याला विचारलं, अरे म्हणे काय तुम्ही साधू दिसता एवढे विरक्त, असा अव्यवहार का करता? नाही म्हणे मी बरोबर वागतो म्हणे. काय झालं? कसं काय बरोबर वागतं? म्हणे मला काय आहे, देवाची इच्छेत माझी इच्छा आहे. खालून फुटली याचा अर्थ देव आपल्याला बुडवू इच्छितो, मग आपण कशाला विरोधी जायचं? तुझं आम्ही तुला साथ देतो. आता तुमच्या सगळ्याच्या नावाड्याच्या इच्छेबरोबर देवाचीच इच्छा झाली यांना वाचवायचं, म्हणून देवाने जवळ आणले. मग त्याची इच्छा आहे म्हणून मी त्याच्या इच्छेत मदत करतो, आता पाणी काढतो म्हणणार. तेव्हा आपल्याला संतांचं वागणं कळायचं नाही, लक्षात घ्या. तो देवाच्या इच्छेत आपली इच्छा मिळवणं, तर तो सम राहू शकेल, तर तो निर्मम निरहंकार राहू शकेल. देवाच्या इच्छेत इच्छा मिळवा किंवा जगताची योग्य धारणा करा. देवाच्या इच्छेत इच्छा मिळवणं भक्तियोग आहे, आणि योग्य धारणा करून जगत सत्य नाही, जगत नित्य नाही, जगत सुखरूप नाही, ही धारणा केली तरी समदुःख सुखक्षमे, कोणत्याही कष्टात त्याचं अंतःकरण हालत नाही. तर ज्ञानयोगाची धारणा असो अथवा भक्तियोगाची धारणा असो, पण ही धारणा पाहिजे, तर मग समता धरता येते. आणि समता हा भक्तीचा गुण आहे. जोपर्यंत द्वंद्व आणि विषमता आहे तोपर्यंत साधू भक्त होऊ शकत नाही. समता, नावं ठेवणाऱ्याच्याबद्दलही प्रेम आणि पूजा करणाऱ्याबद्दलही प्रेम, आपल्याला हे जमणार नाही. पण संतांना जमतं, प्रत्येकामध्ये भगवत इच्छा पाहतात, सत्तेचं दर्शन. त्याच्या इच्छेशिवाय कोण काय करू शकतो? शिवीसुद्धा देऊ शकत नाही महाराज. त्याच्यातून तुम्हाला काहीतरी कल्याणाचाच मार्ग दाखवायचा आहे अशी भगवंताची इच्छा असते. इतर शिष्यांनी
त्याला बाजूला केलं तर चूक नाही, त्यांचं कर्तव्य, त्यांचं प्रेम गुरुवर आहे, ते गुरुचे करतात, त्यांनी का त्यांचं काम ते करतात. पण यांनी मनाने काय धारण करायचं आहे, ही तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो ये न केलं. निंदा काय स्तुती काय, शेवटी अक्षरच आहे ना. शिवीमध्ये तरी काय वर्णमालाच आहे ना, आणि स्तुतीचं वाक्य केलं तर त्यात काय वर्णमालाच आहे, याच्यापेक्षा दुसरं काय. एकीकडं म्हणतो आपण शब्दाने काय भोकं पडत असतात का, पण आम्हाला पडतात की नाही. वास्तुस्थिती खरी आहे, शब्द काय भोकं पडतात का. स्तुती केली म्हणजे अन्न पाणी मिळाल्यासारखं काही मिळतं का पोषक, काल्पनिक पोषण आहे ते. पण आम्हाला किती सत्काराचं महत्त्व वाटतं. पुरस्कार सत्कार फोटो लावून ठेवले प्रत्येक घरामध्ये, ज्याची त्याची हा सत्कार तो सत्कार. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी, झाले काय न झाले काय. आणि निंदा केली तरी सूर्याच्या अंगावर थुंकलं तर तसं सूर्यापर्यंत जातच नाही. तत्वत खऱ्या धारणा असणाऱ्या भक्ताचा निंदा भक्तापर्यंत पोहोचूच शकत नाही. अज्ञानातून असते निंदा. निंदेचं त्याला दुःख का वाटू नये, त्याला कळलं असं त्याने केलीच नसते निंदा. अज्ञानी जसं आपण एखाद्या लहान मुलांनी दगड मारलं, जाऊ देव लहान आहे त्याच्याकडे काय लक्ष देणं, तर संतांना हे सगळे लोक अज्ञानी वाटतात म्हणून ते निंदेकडे लक्ष देत नाही. कोणी निंदा कोणी वंदा आम्हास येतात. आणि लोकांना काय निंदा केल्याशिवाय, तो त्यांचा स्वभाव आहे, ते त्यांचं खाणं पिणं आहे. पण संतांनी आपल्या बाबतीत त्या सुखनिंदाचं कसं पाहिजे, तर तुल्य निंदा स्तुतिर्मौनी. स्तुती आणि निंदा याच्यामध्ये तुल्यता म्हणजे समता पाहिजे. म्हणजे जगत व्यवहारात समता आणि जगाच्या आपल्या बाबतीत होणाऱ्या प्रतिक्रियेत समता, हे दोन अंग आहेत. हे चालूच राहणार महाराज, ते कधी संपणार नाही. आजपर्यंत संपलं नाही. अनुकूलदृष्ट्या साधक जर अंतर्मुख असेल तर तो त्याचा उपयोग आपल्या सुधारण्याकरता करतो. जर दुसऱ्याने केलेल्या निंदेचा जर खरा दोष असेल तर आपण सुधारण्याकरता उपयोग करावा. आणि आपल्यात तो दोष नसेलच तर आपण का आपल्या अंगावर घ्यायचं, आपल्या अंगावर घ्यायचं काही कारणच नाही. तसं ज्या थुंकी ज्या दिशेनं फेकली त्या दिशेने ती खाली येते. एखाद्याने आपलं पत्र म्हणून तर शिव्यांचं पत्र आलं, आपण ते घेतलंच नाही, परत त्याच्याकडे जातं. पोस्टमन ते पत्र परत मूळ पत्त्यावर देतो. तसं आपण आज स्थानच देऊ नका ना निंदेला. आपण स्थान देतो म्हणून क्रिया प्रतिक्रिया. शाब्दिक प्रत्यक्ष माराच्या मानाने शाब्दिक माराने काहीच होत नाही. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी म्हणजे प्रत्यक्ष माराची घटना नाहीच आहे, नुसती शाब्दिक आहे ती. निंदाही शाब्दिक आणि स्तुती शाब्दिक. तेव्हा ज्याला मूळ विवेक आला ना त्याच्यामध्ये या गोष्टी येतात महाराज. असं आहे. तर संत संगत सम होण्याकरता संत संगत करा. संत तुम्हाला समतेच्या धारणेकडं नेण्याकरता जगताचं तथ्य सांगतील, परमात्माचं तथ्य सांगतील, सत्यनित्य सत्यासत्य विवेक करून देतील, नित्यानित्य विवेक करून देतील. त्यामुळं तुम्हाला सम राहता येईल. अथवा भगवंताच्या प्रेमामध्ये या जगताच्या कोणत्याही घटनेचा तुमच्यावर परिणामच होणार नाही. मौनी हा मौनी शब्दाचा अर्थ जो स्वतः मननयुक्ततेमध्ये रमलेला आहे. तर देवाच्या ह्याच्यात जर रमलेला असला ना तर त्याला काही वाटत नाही. त्याचं आत घ्यायलाच जागा नाही.
आतला रस्ता बंद असल्यावर कसं आत जाईल ते? कानातून अंतःकरणात जाण्यानंतर त्याचे पुढचं विश्लेषण होणार, त्याच्यावर प्रक्रिया. ते अंतःकरणच तुम्ही देवाला अर्पण केले, ते आत घुसणारच नाही ना. आणि घुसले नाही तर प्रतिक्रिया नाही. भक्ताला भगवंताच्या प्रेमामुळं तुल्यनिंदा होता येतं. ज्ञानाला जगताचं खरं रहस्य कळल्यामुळं तुल्यनिंदा रहित होता येतं, सम होता येतं. तेव्हा मानापमानयो तुल्य तुल्य मित्र हरिपक्ष गुणातीत मध्ये आलेलं आहे. तर ही तुल्यता जी येते याला एकतर जबरदस्त विवेक पाहिजे किंवा भगवंतावर प्रेम पाहिजे. तर या भगवत प्रेमाच्या गुणाच्या उपासनेनं तुम्हाला सम होता येतं. सम झाले की देवाचं सर्टिफिकेट आहे भक्तीचं, भक्त झाल्याचं सर्टिफिकेट आहे समतेमध्ये. हे आपण लक्षात ठेवा. गाडीत लाईट सगळं तर ही समता जी आहे, या समतेचा विचार खूप बारकाईनं आपण केला पाहिजे. आणि या विचाराने सत्संगतीनं अभ्यास योग येणं तत्व, हे 4 साधनं जे सांगितले ना, त्याच्यात हा अभ्यास योग नावाचं साधन सांगितलं. तर शनै शनै सत्संगतीनं अभ्यास होतो, म्हणून संतांची संगती म्हणून महाराज. अभ्यास योगाला मदत होते संत संगतीला. जी गोष्ट आज आपल्याला अशक्य वाटते ती उद्याला शक्य वाटायला लागते, हे आपण लक्षात ठेवा. शनै शनै रूपरमे. अरे मुळाक्षर वाचायला जड जाणारा अभ्यासानं धडधड 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 वाचायला लागतो. ज्याला एक एक अक्षर जुळवून वाचावं लागतं किंवा जुळवून लिहावं लागतं, तो किती भरभर लिहू शकतो, किती भरभर वाचू शकतो. कशामुळं? अभ्यास योगेन जातो. तर समतेचा अभ्यास करा, खूप फायदा. खूप प्रपंचामध्ये एवढा जर गुण आला ना तर फार मोठा फायदा आहे. अभ्यास योगेन तो मामिच्छाप्तुं धनंजय. मला प्राप्त होशील मामिच्छाप्तुं, माझ्यामध्ये अभ्यास योगानं प्राप्त होशील. तर परिउपासते हे अभ्यासाचं पण एक नाव आहे. उपासना म्हणजे अभ्यास. जसं आपण पूजेचा अभ्यास करतो, त्याच्यापेक्षा हा श्रेष्ठ अभ्यास आहे. संत संगतीनं जगत व्यवहारातून समता कशी करून घेणं, जगताच्या आपल्याशी होणाऱ्या क्रियाप्रतिक्रियेमधून समता ठेवणं, तुल्यता ठेवणं, या गोष्टी साधल्या की द्वंद्वाच्या पलीकडं जाल, भक्त व्हाल, मला प्राप्त व्हाल. तर हे समतेचं अंग आहे अभ्यासामध्ये. ही थोडी समता ठेवा. संतापाशी जावे, त्यांची जवळी बैसावे, नेमकं काय शिकून घ्यावं तरी समता शिकावी. बुद्धीचा जो पण उपयोग करायचा आहे तोपर्यंत हे शिका. त्या बुद्धीचा उपयोग करायचा म्हटलं की ही समता शिकून घ्या. अथवा उपासनेच्या ह्याच्यातून प्रेमानं ही समता येईल, कारण तो सम आहे. परमात्मा सम आहे आणि त्याची उपासना केली की तुमच्यात समता उतरेल. संतांमध्ये समता आहे म्हणून संतांच्या संगतीनं तुमच्यामध्ये समता उतरेल. तर संत आणि परमात्मा, संतांच्या संगतीतून जी समता उतरेल ती विवेकद्वारा, आणि देवाच्या समता तुमच्यात उतरेल ती देवाच्या प्रेमद्वारा. देवावर प्रेम करा तरी समता उतरेल.
आणि समतेशिवाय कर्मयोगात भगवत प्राप्ती नाही, ज्ञानयोगात भगवत प्राप्ती नाही, भक्तियोगात भगवत प्राप्ती नाही. समता ही टेस्ट, हे मीटर देवाने सगळ्याकरता अनिवार्य मानलेलं आहे. माम इच्छाप्तुम, अभ्यास योगान तू समाप्तच, समतेवर आला की मला प्राप्त होशील, बस. आणि हे स्थितप्रज्ञेच्या लक्षणात आहे. अनिकेता स्थिरमतीर, हे स्थिरमती जे सांगितलं आहे ना, हे स्थितप्रज्ञाचं लक्षण सुद्धा भक्तामध्ये येतं. अनिकेत हा, निकेत म्हणजे घर बरं का. अनिकेत हा म्हणजे घराची चिंता न करणारा, घराबद्दल आग्रह न ठेवणारा. असंच पाहिजे असा आग्रह नाही. घर रहित राहणारा असा अर्थ नाही. एखादा विरक्त असा अपवाद असू शकतो की झाडाखाली राहून दिवस काढू शकतो अनिकेता, पण झाडसुद्धा एक निकेतच आहे त्याचं. मुख्य म्हणजे निकेताचा आग्रह राहत नाही. कशा प्रकारचं घर पाहिजे, आमच्या सगळ्यामध्ये आग्रह असतात. राहणीमानाच्या बाबतीत जसं कुटुंबाच्या बाबतीत आग्रह असतो, असं कुटुंब पाहिजे, अशी पत्नी पाहिजे, तसं असं घर पाहिजे, असा एक आग्रह असतो. आणि अनित्य असणाऱ्या पदार्थाबद्दल असा आग्रह हा कधी सम राहू देत नाही. जेव्हा अनाग्रह होईल तेव्हा समता साधेल. प्रेमाने समता साधेल, विवेकानं समता साधेल, आणि अनाग्रहीपणाने समता साधेल. संन्यासी होणं म्हणजे अनाग्रही होणं. प्रत्यक्ष बदलायचं नाही काही, फक्त आग्रह बदलायचा आहे आतला. असंच झालं पाहिजे हा आग्रह सोडा. आमचा अभ्यास चालू असतो. मार्गदर्शन करताना कमी नाही, मार्गदर्शन करा. बुद्धी दिली आहे, रचना आहे, तुमच्याजवळ अनुभव आहे, मार्गदर्शन करा, पण आग्रह धरू नका. असंच झालं पाहिजे. म्हणून मा कर्मफल हे तुर्भो, आग्रह फलाच्या रूपातच परिणित होत असतं. अनाग्रहीपणा, तर हे समतेच्या करता ही गुण उपासना आहे महाराज. भक्तीचं गुण उपासनेशी संबंध आहे. भगवत गुण, साधू गुण आपल्यामध्ये येऊन भगवंताच्या बरोबर बसण्याचा अधिकार निर्माण करणं म्हणजे भक्तियोग. आणि सांगितल्याप्रमाणे ऐकणारा सुरुवात केली की देवाला आवडायला सुरुवात होते. याचा उत्तम परिउपासते. ये तु धर्म्या अमृतमिदम यथा उक्तम, हे अमृतासारखं सांगितलेलं मी वचन 12व्या अध्यायातलं, हे मी सांगितल्याप्रमाणे जो पकडण्याचा प्रयत्न करतो म्हणजे 12व्या अध्यायाच्या निष्ठेचा उपासक, त्याला साधक भक्त म्हणले. अमृतमिदम, इदम अमृतम परिउपासते असं आहे. तर 12व्या अध्यायातली जी निष्ठा आहे त्याची जो उपासना करतो तो मला आवडतो. अतिव मे प्रिया, म्हणजे त्याला माझा अनुभव यायच्या आधीच माझा तो प्रिय होतो. का तर श्रद्धाना मत्परमा, श्रद्धेच्या आधारावर तो प्रयत्नाला लागला, याच्यावर प्रसन्न होऊन. म्हणून शेवट कशात करायचं आपल्याला, ऐकून प्रयत्नाला लागायचं. श्रद्धाना मत्परमा, ऐकून सोडून देऊ नका. या कारणाने एखाद्या कारणाने सोडून द्यायचं असं नाही. जे ऐकले 12व्या अध्यायातलं परिउपासते. सुरुवात करा प्रत्यक्ष श्रद्धानं, श्रद्धाना मत्परमा, माझ्यावर विश्वास ठेवून श्रद्धेनं तुम्ही उपासना सुरू करा. ते भक्ता, हा भक्ती साधलेला तोही भक्त आणि भक्ती साधनेला लागलेला तोही भक्त.
एखाद्या कॉलेजमधल्या शेवटच्या वर्षात इंजिनिअरचा जो आहे तोही त्याच कॉलेजचा विद्यार्थी आणि पहिल्या वर्षात जो जायला त्या कॉलेजमध्ये लागला त्यालासुद्धा शिक्का त्याच कॉलेजचा सुरू होतो. कोणत्या कॉलेजमध्ये? आमच्या कॉलेजमध्ये. भले पहिल्या का वर्गात असलं, पहिल्या वर्गात असलेला विद्यार्थी त्याच कॉलेजचा आणि पार संपत आलेल्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेच्या आधीसुद्धा तो त्याच कॉलेजचा विद्यार्थी, त्या कॉलेजचा शिक्का मिळतो. तसं परिउपासते सुरू झालं की ते भक्ता भगवंताने त्याला पदवी दिली. कारण आता वेळ लागणार नाही, क्षिप्रम होती. जसं ते अपिचे सुदुराचारोमध्ये म्हणले ना, साधुरेवस्य मंतव्य, का सम्यक व्यवस्थित त्याचा आता निश्चय झाला. तसं याने हे करायचं ठरवलं. यथोक्तम परिउपासते म्हणजे ठरवलं. मग या अध्यायाचं शेवट काय व्हायला पाहिजे? तर ठरवा आपण भक्त व्हायचं. आहे का नाही विचार करू नका, विकल्प करू नका. मी आता भक्ती करायला सुरुवात केली, मी भक्त आहे का नाही, लोक काय मला म्हणतात विचार करू नका. देव तुम्हाला भक्त म्हणेल. शाळेत यायला लागला विद्यार्थी, अजून त्याला काही फारसं येत नाही, तर त्या शाळेचा विद्यार्थी म्हणूनच म्हणावला जातो. तसं तुम्ही उपासना सुरू केली भक्त होण्याच्या निश्चयानं की लवकरात लवकर तुम्ही तेच होणार आहे. तेव्हा बाकीच्यांना देवाने सांगितलं याला साधू म्हणायचा निश्चय झाल्यामुळं. आत्ता प्रत्यक्ष अजून दुराचार संपलेला नाही, लोक नेमकं उपेक्षा करतात, करून करून भागले देव पूजेला लागले. अरे पण लागलाय ना तो आता, मग त्याला आदर दे ना. तू स्तुती करायची पाहिजे, निंदा करतात. सगळीकडं असं असतं महाराज. प्रवेशाचं कौतुक फार कमी ठिकाणी होतं. कष्टानं झाल्यावर तर सगळ्यालाच मानावं लागतं. 5 झालं सर्टिफिकेट हातात आलं, मागचं होणार की किती असली तरी त्याला न मानून काय करतो. पण सुरुवातीला त्याची निंदा करतात. मोठा हात शहाणा, मोठा हात साहेब होणार आहे. अरे होतातच ना असं म्हणून सुद्धा जिद्दीनं शिक्षण पुरं करून साहेब होतातच. तसं ती जिद्द लावा तुम्ही. 12वा अध्याय ऐकल्यानंतर भक्त होण्याची जिद्द लावा आणि संशय ठेवू नका. संशय आत्मा विनश्यते. होईल का नाही, होईल का नाही, होणार. तुम्ही कामाला लागा. देव जबाबदारीनं श्रद्धेनं कामाला लागलेल्याला जास्त मदत पुरवतो. जो लागलाच नाही त्याला काहीच पुरवत नाही. तुम्ही लागला ना कामाला, मग देव तुम्हाला मदत करेल. भक्त असते अतीव मे प्रिया. तो लाडका भक्त आहे. का तर त्याला अनुभव येण्यापूर्वी केवळ माझ्यावर विश्वास ठेवून लागला म्हणून तो लाडका भक्त होतो. असं आहे. मग एक तर्क काय काढला, जाऊ दे तो जर अतिप्रिय आहे तर मग आम्ही साधक भक्तच राहतो, सिद्ध भक्त व्हायची काही गरज नाही. कारण साधक भक्त अतीव मे प्रिय आहे. तेव्हा असं नाही आहे. ह्याचा हेतू आहे त्याला त्याचे गोडी निर्माण करण्याकरता. लहान पोरगं शाळेला जातं आणि मोठं शाळेला जातं आणि आई म्हणते हा पेढा घे पण जा. मग मोठ्याने म्हणावं का, त्याला लहानाला पेढा मिळाला मग मी पण जाण्याचा हट्ट करत नाही, मग मलाही पेढा मिळेल न जाण्याचा. तसं नाही. आईचं त्याच्या पाठीमागचा दोघांचा हेतू एकच आहे. पुढच्याला गरज नाही, त्याला ज्ञानाची रुची लागली, त्याला एक फळ मिळालं, शिक्षणाची रुची लागली, मग तो सहज जातो. उलट घरी ठेवायला म्हणलं ना तर आईवडील नाही माझी सुट्टी, माझी शाळा बुडेल, मी नाही राहणार घरी. आवड निर्माण झाल्यानंतर. पण आवडीपूर्वी असं प्रलोभन द्यावं लागतं. तर अतीव मे प्रिया भगवद्वारा लाडक्या साधनेला लागणाऱ्या भक्ताला दिलेलं हे प्रलोभन आहे. अतीव मे प्रिया मी त्याला पाठ थोपटून जवळ केलं आहे. लक्ष्मण एवढा प्रिय होता तरीसुद्धा नवीन आलेल्या विभीषणाचं ऐकून त्याला जास्त प्रेम दिलं आणि तू लक्ष्मणापेक्षा दुप्पट प्रिय म्हणले राम.
त्याचा हेतू काय लक्ष्मणाला कमी दाखवण्याचा नव्हता. याची आल्या आल्याची निष्ठा जी आहे ती दृढ व्हावी, मला देवाने जवळ केलं आहे हे विभीषणाला वाटावं म्हणून भगवंताने तसं केलं. तसं देव अतिउमे प्रिया म्हणतात म्हणजे त्या प्रियपेक्षा काही फार वेगळं आहे असं नाही, याला विशेषता वाटावी म्हणजे त्यांनी लागून राहावं म्हणून अतिउमे प्रिया. उलट लोक प्राप्त होण्यापूर्वी देवप्रेम करतील की नाही असे शंकेत असतात, तशी शंकेत त्यांनी राहू नये म्हणून हे आश्वासन आहे की अरे बाबा तशी शंका काही घेऊ नको, फक्त असते अतिउमे प्रिया. फक्त तुझं कर्तव्य आहे यथोक्तम परी उपासते, उपासनेला लाग. आणि उपासना म्हणजे काय तर संतांचे आणि देवाचे गुण अंगी बांधण्याचा प्रयत्न करणं, ही उपासना या भक्तियोगात आत्ता सांगितलेली आहे. उपासना म्हणजे फक्त कवायतीसारखी काही पूजा अर्चा करणं एवढंच नाही, तेही सुरुवातीला केलं तर चांगलंच आहे, मदत करणार आहे, पण तिथं थांबवू नका. आपल्याला ते त्याच्याशिवाय जमत नाही म्हणतो. ते मला ना शंकराची पूजा म्हणजे बेल असल्याशिवाय जमत नाही. 2 मैल जावं लागो, 4 मैल जावं लागो, पण बेल असल्याशिवाय जमत नाही. अरे सुरुवातीला तुला हा आग्रह चांगला आहे इंद्रियाला लावण्याकरता, पुढं मन लागल्यानंतर हा आग्रह कमी झाला पाहिजे. शंकराचे गुण माझ्यात कसे उतरतील, काय गुण आहे त्याच्यात? एका वेळेला 2 विरुद्ध गोष्टीला धारण करण्याची क्षमता. भागवतात आम्ही शिवकथा सांगतो त्यावेळेला हे सांगत असतो. निंबार्काचार्यांच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. विरुद्ध धर्माश्रयी. शंकरांना आचार्य का मानायचं भक्तीचे सुद्धा? आदिनाथ गुरु, जसं गोपिकांना आचार्य मानलं आहे तसं गुरुपरंपरेमध्ये आदिनाथ गुरु संतत्वाचा आचार्य यांना दिलं आहे. का तर समय एका वेळेला 2 विरुद्ध गोष्टी अंगावर धारण करू शकतात, दोन्हीवर अनुशासन आहे. विषधर सर्प आणि अमृत स्रवणारा चंद्र, 2 विरुद्ध गोष्टी एका वेळेला धारण करतात. अपवित्र असणारं चिताभस्म आणि पवित्रातिपवित्र गंगा एका वेळेला शरीरावर धारण करतात. म्हणून भगवान शंकरांचं महाराज गुणदोषावर समतापूर्वक स्वतः सासऱ्यांनी एवढी निंदा केली पण काही नाही. दक्ष प्रजापतीनं ब्रह्मदेवाच्या दरबारात निंदा केली पण तुल्य निंदा असतो निर्मावले. संतुष्ट हा येन केनचित अनिकेता, सगळी लक्षणं शंकराला लागतात. हिमालयात कुठं घर आहे का शंकरांना? अनिकेत हा. आणि स्थिरमती, एकदम स्थिर, गडबड नाही कोणत्या ह्याच्यात, शांत. ताकद असून सुद्धा शांत घटना, प्रलोभन नाही. कुबेराने एवढं मोठं घर करून आणलं, ही सोन्याची लंका कुबेराने शंकराकरता आणली होती. ते म्हणे मला गरजच नाही. स्थिरमती, आवश्यकता नाही. त्या पार्वती म्हणजे तुम्हाला जसं गरज नाही तसं राहिल्याने काय बिघडतं? तुम्ही गुणात येते काय फरक पडतो? तर तिला नाही म्हणायचं म्हणून ठेवायला तयार झाले आणि वास्तुशांतीच्या निमित्तानं रावणाला बोलवलं आणि त्यांनी दक्षिणा मागितली आणि त्याला ती देऊन टाकलं घर, लंका. तेव्हा आगमापायिनो अनित्या हा तांस्थिती क्षस्व भारत, गीतेचा पहिला संदेश आमच्या अर्जुनाकरता आहे. हे सगळं आगमापायी आहे आणि अनित्य आहे म्हणून तू सहन कर. आगमापायिनो अनित्या तांस्थिती क्षस्व भारत.
इथून भक्तियोग सुरू करा, सहन करा. त्याचंच नाव तप आहे बरं का. सहन करण्याचंच नाव तप आहे. सहन करायला शिका, घरापासून शिका. काय साक्षी भावानं राहायला शिकण्यामध्ये सुद्धा सहन करायला शिकवलं जातं. सहन करायला शिका. तेव्हा ज्ञानमार्गामध्ये सुद्धा ही समता साक्षी भावात आहे. भक्तिमार्गामध्ये तप करून ही सहनता. पण म्हणून आदिनाथ गुरुजी आहेत, ते आपले आदर्श आहेत, आचार्य आहेत. वारकऱ्यांचे आचार्यसुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी आदिनाथ गुरुपासून परंपरा दाखवली. तुकोबरायांनी आदि महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सकळ येथोनिया हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रेया चतुश्लोके चारी भागवत. तर यामध्ये परंपरा जी आहे, म्हणून हे देवातले गुण शंकराचे, विष्णूचे अथवा सिद्ध संतांचे हे गुण आपण आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणं, याचं नाव आहे परिउपासते. आणि ही आहे भक्तीचं मर्म. तर काय करायचं, ऐकून सोडून नाही द्यायचं. एका वेळेस सगळे धारण करायचे ठरवलं तरी एकदम होणार नाही. प्रयत्न करा. शनै शनैरो परमेत अभ्यास योगेन ततो. एक एक गुण अभ्यासानं स्वतः स्वीकार करा. प्रतिक्रिया करताना विवेकद्वारा किंवा भगवत प्रेमानं पूजेला लागताना प्रेमामध्ये त्याला आतच घुसू देऊ नका. हे माझी मत झाली अनावर वाचन छंद या नामाचं, या नामछंदानं तुकोबरायांना काही आत घुसवूनच घेता येत नव्हतं. शरीराची पवित्रता अपवित्र काही कळत नव्हतं. कुठेही निघाले तरी विठ्ठल 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 चालू. आतच घुसू द्यायचं नाही. एक तर प्रेमाने, एक तर विवेकानं, एक तर संतांचे आणि देवाचे गुण समजून घेऊन अंगी बांधण्याच्या रूपानं, या रूपानं या गुणांची उपासना म्हणजे सगुण उपासना. सगुण गुणासहित आपण म्हणताना सगुण उपासक म्हणतो आणि करताना साकार उपासना फक्त करतो. पुन्हा एकदा माझा शब्द लक्षात घ्या. म्हणताना सगुण उपासना म्हणतो आणि करताना फक्त साकार उपासना करतो. म्हणजे प्रतीक म्हणून गणपती असेल, दत्त असेल, विठ्ठल असेल, कृष्ण असेल, ज्या काही मूर्त्या, आणि ती साकार उपासना आहे का सगुण उपासना आहे? साकाराचा आश्रय घ्या सगुणाकरता, आठवायकरता, पण मुख्य साकाराकरता साकार नाही आहे, सगुणाकरता साकार आहे. म्हणून निष्ठा कशी आहे? सगुण साकार निष्ठा. पहिलं सगुण म्हणलं आहे, पण या सगुण शब्दाकडे लक्षच जात नाही. साकाराचीच उपासना करत असतो, त्याच भ्रमात आम्ही राहतो. त्याच्या गुणाकडे आमचं लक्षच जात नाही. हरकत नाही भक्तिमार्गाचे असले तरी, तर नुसते साकारात थांबू नका. सगुण साकार, तर गुणाचं चिंतन करा. ह्याच्याकरता तरी बुद्धी आणि थोडा विवेक लावायलाच पाहिजे. तर सगुणाची उपासना करा. मग तुमचं काम होईल. आणि सगुण उपासनेच्या भक्तीचं हे भक्तियोगामध्ये सगळं गुणवर्णन भक्तलक्षणात आणि भक्तीच्या साधनात दोन्हीमध्ये ते आलेलं आहे. मन अर्पण करणं भक्तलक्षणात आणि मन अधिष्ठित करून उपासना करणं साधन लक्षणात. मय्येव मनारस्व मयी बुद्धिम निमेष, हे जे 8व्यात आलं तेच पुन्हा 13व्यात 14व्यात मय्यी अर्पित मनोबुद्धी. तर भक्तलक्षण. आणि म्हणून मी एक सांगत असतो, सिद्धाची सहजता ती साधकाची साधना, असं वाक्य सांगत असतो मी. तर मय्यी अर्पित ही सहजता आहे आणि मय्येव मनारस्व साधन आहे. तर हे गुण अंगी बांधण्याकरता प्रयत्न करा. अभ्यास योगाचा आधार घ्या आणि हा 12वा अध्याय जर जीवनात उतरवला तर निश्चितपणे भगवत प्राप्ती होईल. शेवटी आपल्या सगळ्याचं तात्पर्य काय आहे? आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि अखंड सुखाची प्राप्ती. आणि अखंड सुख कोणाजवळ? सुखरूप आहे साधूचा कोणा.
सुखम आत्यंतिकम यद्यत बुद्धिग्राह्य मतींद्रिय, केवळ इंद्रियद्वारा आणि बुद्धीद्वारा ते अग्राह्य आहे. असं ते एकदा प्राप्त यम लब्ध्वा पापच्या परमलाभ मन्यते नाधिकंद यस्मिन स्थितीनं दुःखेनं गुरुणापी विचारले. ते गुण आणि ते सुख मला मिळालं कशावरून समजायचं? गुरुणानं जरी दुःख आलं तरीसुद्धा तो विचलित होत नाही. गुरुणापी न विचारले ते. आम्ही तर एवढं बोलल्यावर विचलित होतो. विचलित होऊ नका. त्याची प्राप्ती होण्याच्या दृष्टीनं अशा मार्गाला लागा. आणि त्याला योग म्हणतात. हे जे योगी भक्तियोगी, योग्याचं लक्षण प्रश्न विचारला आहे ना, त्या योग्याचं लक्षण तिथं 6व्या अध्यायात आलं आहे. तम विद्या दुःख संयोगम वियोगम योग संज्ञितम. रामसुंदरजी महाराजांनी खरी योगाची उत्तम व्याख्या ही मांडलेली. हे दोनकडं सगळ्याचं लक्ष जातं. योग कर्म सुकौशलम समत्वम योग उच्यते. पण 6व्या अध्यायात ही जी योगाची व्याख्या केली कित्येक लोकांना कळतच नाही. तम विद्या, ती विद्या, त्याचं नाव योग. दुःख संयोग वियोगम, दुःखाच्या संयोगाचाच वियोग. कधी दुःख जवळच येत नाही, त्याचं नाव योग. तम विद्या दुःख संयोगम वियोगम योग उच्यते. त्या भक्तियोग व्हायचं म्हणजे काय करायचं? तर ही विद्या सापडली म्हणजे काय करायचं? आत्यंतिक सुखाची प्राप्ती करायची. त्याच्याकरता काय करायचं? आत्यंतिक सुख ज्या परमात्म्याचे त्याचे गुण गायचे. सगुण चरित्रे परमपवित्रे सादर वर्ण. आकाराची पूजा करतो पण गुणाची पूजाच करत नाही. गुणाची पूजा त्याच्या चरित्रातून होते. रामायण काय ऐकायचं? तर रामाचे गुण त्या निमित्तानं उपासना होते. रामाच्या केवळ मूर्तीची उपासना हे पहिलं पाऊल आहे, निमित्त आहे. पण रामाच्या गुणाची उपासना करायला पाहिजे. एक बाणी होता, एक वचनी होता, हे रामाचे अनंत गुण आहेत, ज्याच्यामुळं रामराज्य त्या रामगुणाच्या शक्तीच्या आधारावर झालं. त्या गुणांची उपासना सगुण भक्ती. आणि सगुण भक्ताचं लक्षणाचा स्वरूप म्हणजे 12वा अध्याय आहे. थोडक्यात सांगितलं. आता किती सांगितलं तरी अपुरच पडणार आहे. सगळ्यावर थोडासा हात मारला. आता आपल्याला संपवावं लागणारच आहे. पण कसं संपवा? महाराजांच्या भाषेत एक सत्कर्म तर शेवट दुसऱ्या सत्कर्माच्या प्रारंभातून करा. तसं या अध्यायाचं विवेचनाचं शेवट आपण त्या गुणांचा अंगीकार करण्याचा निश्चय करून त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न प्रारंभ करा. म्हणजे हे चरित्र ऐकण्याचा, हा अध्याय ऐकण्याची सफलता झाली. तेवढं सांगायचं तेवढं सांगितलं. काही जास्त सांगायला 7 दिवस म्हणजे काही 12व्या अध्यायाचा फार वेळ आहे असं नाही. म्हणून फार बारकावेसुद्धा सांगितले नाही. तरी काही लोक म्हणले खूप उंच सांगितलं. आता जर त्याची उंचीच तशी असेल, उलट 12वा अध्याय सापेक्षात सोपा मानला जातो. आणि तोही आम्हाला उंच वाटतो. आता आपण त्या लाईनला बसलोच नाही तर काय करणार आहे? शेवटी याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या विना मला उपयोग झाला. 12 अध्यायाचं गीतेचं झालेलं चिंतन गोमातेच्या चरणावर, हनुमंतांच्या चरणावर समर्पित करायचं आहे. आणि ही भक्तियोगाची कथा समाप्त करायची आहे. रोजच्या प्रमाणात आरती होईल. स्वयंपाक झालेलाच आहे. रोजच्या प्रमाणात पाठ म्हटले जातील आणि मग पंगत होईल. लाईट आहेत, तसं काही अडचण नाही. तरी थोडासा अंधार पडला तरी. आणि आज सगळ्यांनी आलेल्याने प्रसाद घेऊन जायचं आहे. भोजनाचा प्रसाद तयार आहे. गायांनासुद्धा महाप्रसाद तयार केला आहे, शिरा केला आहे. गायांना पण वाढला जाईल आणि एकाच वेळेला दोन्हीकडे व्यवस्था होईल कार्यकर्त्याने.
गायांची सुद्धा देण्याची व्यवस्था करायची. आणि आजचा कार्यक्रम इथं संपला आहे. उद्याला पुन्हा रुक्मिणी स्वयंवराच्या निमित्तानं गावात 2 दिवस कार्यक्रम आहे, 4 ते 5. आणि तदनंतर संपत नाहीच, एका सत्कार्यातून दुसऱ्या सत्कार्य. आम्ही राहतो तिथं सत्कार्यच, उपासना. इथून गाणगापूरला जाणार आहे आणि तिथं गुरुपरंपरेच्या अभंगावर पुन्हा 7 दिवसाची प्रवचनं होणार आहेत. ज्यांना लाभ घ्यायचा त्याने घ्यायचा आहे. तर सतत चिंतने चिंतने तद्रूपता. दुसरं काय करायचं आहे? आपलं निर्विकल्पता टिकून राहावी, स्थिरमती राहावं, याकरता खाल्ल्याची खावे, विवरल्याची विवरावे. आपण चिंतन करत राहावं आपल्याबरोबर. दुसऱ्यालाही उपयोग झाला तर चांगली गोष्ट आहे, नाही झालं तर आपल्याला तर होणारच आहे. या हेतून आता कार्यक्रम करण्याचा काळ आहे. आता केवळ लोकोपकारार्थ, लोकेशनार्थ कार्यक्रमाचा काळ आमचा संपला आहे. संन्यासी अवस्थेमध्ये आता काय लोकांकरता किती दिवस सांगायचं. फार मोठी उपलब्धी झाली असं नाही म्हणता येणार, नाही झाली असंही म्हणता येणार नाही. ज्यांना झाली ती भगवंताच्या इच्छेनं, नाही झाली तीही भगवंताच्या आणि त्यांच्या कर्माच्या इच्छेनं. लक्षात घ्या. आपण फक्त जेवढं कर्तव्य करायचं तेवढं केलं. पूर्वी बदल व्हावा असं वाटत होतं, आता त्यातलं मर्म कळल्यामुळं मी माझ्या ओघाने पावसाने पडत राहावं. जी मशागत केलेली जमीन असेल त्याच्यातून पीक येईल, मशागत नसली केली तरी पावसातून काटे अजून काही विलायत होईल, उगवल. पण उपासना त्याने मशागत केली नाही तिथं त्याचं काय, पण काही ना काही झाडं उगवतात. पण मशागत केलेली असेल तर आरोग्य संपन्न करणारं अन्नधान्य प्राप्त होतं. तेव्हा मशागत करून ऐकलं तर तुमचा जास्त फायदा आहे. सारखं सत्संग होण्यापूर्वी मशागत करा आपल्या अंतःकरणाची. अंतःकरणाची भूक लागली पाहिजे. भुकेच्या लेव्हलवर पोटात घ्या, मग आरोग्य प्राप्त होतं. भूक नसली तर मग रोग पैदा होतो. त्या भूक लागून ऐका म्हणजे तुमचं कल्याण आहे. आणि भूक लागलेल्यांना सांगत असताना सांगणाऱ्याला स्वतःलाही त्याचा लाभ होत असतो. हात दिसताना जेवण आपल्या हाताला जेवण देत नाही, हात तोंडात घास घालतो, पण त्याचा फायदा हाताला होतो. हातातलं आरोग्य तोंडात घातलेल्या घासातूनच निर्माण होतं. जर हात म्हणला की मला काय फायदा, मी देणार नाही घास, तुझा पण तोटा होईल, तूच अशक्त होशील, दुसरं काय होणार आहे. तर हाताने हाताचं काम करत राहावं, त्याचा फायदा हाताला पण होतो आणि सर्व शरीराला होतो. तसं हे आमचं चिंतन म्हणजे हाताने घास घातल्यावर काय, त्याचा आम्हालाही फायदा आहे आणि तुम्हालाही फायदा. याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या विना, स्वांत सुख आहे तुळसी रघुनाथ गाथा. तर निमित्त कोणीतरी झालं, आमच्या गुरुजींना निमित्त केलं, कोणाच्या तरी निमित्ताने काही कार्य होत असतात. तर गीता सांगायचा निश्चय गेल्या वर्षीच झाला होता, पूर्ण झाला. आता तर खरं म्हणजे आधीपासून मी फार निश्चय पण करत नाही, कारण त्याच्यामुळं त्या संकल्पाची अडचण राहायला नको. होईल ते परमात्म्याच्या इच्छेनं. बंद करायचं असंही नाही आणि आमकं करायचंच असंही नाही. अशा पद्धतीनं हे प्रवचनाचे संकेत चालू आहेत. देवाला जिथपर्यंत करून घ्यायचं तिथपर्यंत घेईल, जेव्हा देवाला थांबवायचं तेव्हा थांबवील. तेव्हा त्वदीय वस्तू गोविंदम तुभ्यमेव समर्पयेत येन त्वदंघ्रिकमले रतिं मे यच्छ शाश्वतीं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. ओम रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय
राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, राम कृष्ण हरे जय जय कृष्ण हरे, हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे, हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे। पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, बजरंगबली हनुमान की, गो माता की, गीता माता की जय जय श्री राधे श्याम।